आता एका शहरात नुकताच एक सुंदर रस्ता तयार झाला होता. लोकांना वाटलं आता प्रवास सुखकर होईल. पण काही दिवसातच त्या रस्त्यावर खोदकाम सुरू झालं. कारण पाईपलाईन टाकायची होती. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडले, मातीचे ढिगारे साचले आणि अचानक एका सकाळी एक वेगाने जाणारी गाडी समोर सडनली म्हणजे खोदकाम पाहते आणि ब्रेक मारते. त्याच्या पाठीमागची गाडी जी आहे ती सुद्धा अचानक ब्रेक मारते. पण त्याच्यानंतर लगेच पाठीमागून येणारी गाडी ती त्या दुसऱ्या गाडीवर आदळते. अपघात फारसा मोठा नसतो, पण वाहनाचं बरंच नुकसान होतं आणि यामुळे ते चालक एकमेकांशी भांडतात. आता यामध्ये काय होतं, गाड्यांना नुकसान तर झालेलंच आहे, पण ते एकमेकांवर हे करतात, ब्लेम करतात या गोष्टीचं. आता याच गोंधळांमध्ये गाड्यांचं ट्रॅफिक झालेलं असताना मागून एक ॲम्ब्युलन्स येते. आता त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक गंभीर रुग्ण आहे. आता इथून खरं तर दवाखाना फक्त अर्धा किलोमीटरवर आहे, पण रस्ता पूर्ण जाम झालेला आहे, त्यामुळे ॲम्ब्युलन्स पण पुढे सरकत नाही आणि पेशंट एकदम क्रिटिकल असतो. तर या नादामध्ये थोडंसं म्हणजे पेशंटचा ते जीवच जातो तिथे आणि त्याच्यामुळे ते जे नातेवाईक आहेत रुग्णाचे ते रागात येतात. त्यांचं म्हणजे ते रस्त्यावरती उतरतात तिथे आणि ते जिथं ते ट्रॅफिक जाम आहे तिथल्या लोकांशी त्या यांच्याशी एक प्रकारे प्रणालीशी सोबतच ते एक भांडत असतात. सिस्टीमच्या विरोधात हे करतात, ते हल्ला करतात. लोकांमध्ये खूप संताप पडलेला असतो. लोक एकमेकांवर दोषारोप करतात. काही जण तिथं रस्त्यावरच गोंधळ घालतात आणि हळूहळू ही घटना मोठ्या गोंधळात बदलते. म्हणजे त्यातले काही जण आजूबाजूच्या दुकानांवर दगडफेक करतात, गाड्यांवर दगडफेक करतात. एक बस होती, ते बसच्या काचावर दगडफेक केली. म्हणजे एक प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आणि शेवटी एवढं सगळं नुकसान भरून काढायचं म्हणजे पुन्हा पैसा खर्च होणारच. कुणाचा होणार हा पैसा? ऑब्व्हियसली नागरिकांच्या खिशातूनच जातो हा पैसा. आता ही घटना काय दाखवते की एक छोटंसं दुर्लक्ष होतं जे एक मोठ्या संकटात बदललंय. आता रस्ता बनण्यापूर्वी पाईपलाईनचे काम पूर्ण व्हायला हवे होते. जे महानगरपालिकेचे विभाग आहेत या सर्व विभागांमध्ये समन्वय जर असता तर रस्ता पुन्हा खोदण्याची गरजच पडली नसती. वाहन चालकांनी संयम दाखवला असता तर कदाचित अपघातही टळला असता आणि लोकांनी जर शांतता राखली असती तर कदाचित त्या ॲम्ब्युलन्समधल्या बिचाऱ्या रुग्णाचा जीव वाचला असता. आता ह्यामध्ये सिस्टीममध्ये पण काही त्रुटी आहेत, जसं की काम हे तुकड्या तुकड्यात केले जातात. दीर्घकालीन नियोजनाचा बिलकुल अभाव असतो. जबाबदारी स्पष्ट नसते. कोणालाच माहिती नसतं काय चालू आहे आणि कोणी विचारत सुद्धा नाही. आता नागरिकांमध्ये सिविक सेन्सचा अभाव म्हणजे आपण नागरिक जाणीवेचा अभाव म्हणू. ज्यामुळे काय होतं, वाहतुकीचे नियम मोडले जातात आणि हे होतं, वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जातात. चलता आहे म्हणतात, काय नाही त्यानं केला तर आपणही करू, तो करू शकतो तर आपण का नाही करू शकत, अशा गोष्टी. अपघातानंतर संयम न दाखवता भांडण होतात. सार्वजनिक मालमत्तेचं तर सर्रास नुकसान केलं जातं. आता यामध्ये काय करणं गरजेचं आहे की जेव्हा रस्ता आता बांधत आहेत ना, तर रस्ता बांधण्यापूर्वीच पाईपलाईन, ड्रेनेज, केबल्स यांचं काम पूर्ण करणं आवश्यक असतं. काम सुरू होण्यापूर्वी नागरिकांना माहिती देणं ही गोष्ट सुद्धा एक सिस्टीमचा भाग आहे, पण ते होत नाही. त्यानंतर प्रत्येक कामासाठी जबाबदार घटक कोण आहे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट जे नागरिकांमध्ये सध्या जे कमी आहे ते म्हणजे सिविक सेन्स. नागरी जाणीव शिक्षणाद्वारे हे केली पाहिजे, दिलं पाहिजे. पण शाळांमध्ये हे सिविक सेन्स संदर्भात जे विषय असतात ते शिकवत नाहीत. शिकवलं तरी त्याला प्रॅक्टिकलमध्ये कसं फॉलो करतात हे सांगत नाहीत. जनजागृती करत नाही, ते केली पाहिजे. त्याचे प्रॅक्टिकल्स झाले पाहिजे. आणि असा जर अपघात झाला तर त्यानंतर सर्वप्रथम शांतता राखून नियमानुसार जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे ना, की दंगा वगैरे ह्या गोष्टी करून एकमेकांवर दोषारोप करणं हे चुकीचं आहे. तर आता मी हे जे सांगतोय हे काही कुणावर आरोप करण्यासाठी म्हणून नाही, तर मी हे ऑब्झर्व्ह केलेलं आहे की ही घटना अशी घडली म्हणून. आणि प्रत्येक नागरिक या घटनाचक्राचा भाग आहे. आपण जबाबदारीने वागलो तर हे जे चक्र आहे हे सकारात्मक परिणाम निर्माण करतं, पण दुर्लक्ष केलं तर हे चक्र परत आपल्यालाच नुकसान पोहोचवतं. म्हणून खरं नागरी जाणीव म्हणजे दीर्घकालीन नियोजन, समन्वय आणि संयम. अन्यथा रस्ते पुन्हा पुन्हा उघडले जातील, अपघात होतील, जीवितहानी होईल आणि शेवटी नुकसान नागरिकांनाच भोगावं लागेल.